पिरियड्समध्ये तीव्र पोटदुखी होणे म्हणजे कष्टार्थीचा त्रास तुम्हाला आहे का? तर हा कशामुळे होतो? तर शरीरात इम्बॅलन्स झालेल्या वातदोषामुळे होतो आणि ह्याला कारण असतं तर तुम्ही आहारामध्ये कडधान्य जास्त घेणे, मलावष्ट म्हणजे पोट साफ न होणे आणि पाळीमध्ये जी पाळीची रजस्वला परिचर्या सांगितलेली आहे, ती न पाळल्यामुळे होत असतो. तर ह्यासाठी तुम्ही घरच्या घरी हिंग गरम करून ओटीपोटाला लेप लावणे, गूळ, ओवा, जिरे ह्याची गुळामध्ये गोळी करून ती घेणे गरम पाण्यासोबतच. त्याच्यासोबतच तुम्ही पोटाला तेल लावून शेकणे, गरम हिटिंग पॅडने शेकणे. ओटीपोट आणि कंबरपोट शेकल्यामुळे पोट दुखायचं प्रमाण कमी होतं. वाताचं अनुलोमन झाल्यामुळे, वायू मोकळा झाल्यामुळे पण पोट दुखायचं कमी होतं. त्यासोबत जर तुमचे पाय दुखत असतील तर त्यालाही तुम्ही तेल गरम करून त्याने मालिश केलं तर पाय दुखण्याचे पण कमी होते. आणि काही जणांना पिरियड्समध्ये उलटी होणं, मळमळ होणं असे त्रास असतात. तर तेव्हा तुम्ही निश्चितच तुमच्या जवळच्या वैद्यांकडे जाऊन त्याच्यासाठी औषधोपचार घेतले तर तो कमी होऊ शकतो. आणि जर तुम्हाला ह्यासाठी दशमूळ अरिष्ट घेतलं, अशोक अरिष्ट जर घेतलं, हे तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावे. त्यामुळे जर जी होणारी पोटदुखी असेल, कंबरदुखी असेल, तर ती कमी होते. आणि जर तुम्हाला ह्यासाठी अधिक माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही निश्चितच श्री विश्वगंधा आयुर्वेदिक हॉस्पिटल संगमनेर येथे कनेक्ट होऊन आजच ह्या आपल्या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता. धन्यवाद.